मयूर विहारमध्ये अतिक्रमण हटाव कारवाई, मालकीच्या जागेवर कारवाई केल्याचा सुधाकर टाक यांचा आरोप। नांदेड शहरातील मयूर विहार कॉलनी पुष्पनगर परिसरात महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्याची कारवाई करण्यात आली आहे। मात्र ही कारवाई करताना महापालिकेने मालकी हक्काच्या जागेवरच अतिक्रमण काढल्याचा आरोप सुधाकर टाक यांनी केला आहे। या कारवाईचा विरोध होत असताना प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मोठ्या फौजफाट्याच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। त्यामुळे या कारवाईवरून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नेमकी ही जागा कोणाच्या मालकीची आहे, महापालिकेने कोणत्या आधारावर ही कारवाई केली आहे, सुधाकर टाक यांनी केलेल्या आरोपामुळे कितपत तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यातच सुधाकर टाक यांच्या वकिलांनी देखील ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे। कडून जे काम चाललं पूर्णतः बेकायदेशीर आहे। ह्या काम करण्याबद्दल कोणताही आदेश नगरपालिकेचा झालेला नाही आहे। इथं हजर असणारे अधिकारी कोणताही आदेश दाखवत नाहीत। कोर्टाने त्यांना रस्ता करण्याबद्दल कोणताही आदेश केलेला नाही आहे। ही मालमत्ता जे आहे ते 60/365 ची जागा सुधाकर गोपीनाथराव टाक यांच्या मालकीची आहे। सन 2010 मध्ये त्यांनी विकत घेतली। त्यांच्या नावानं नगरपालिकेचं रेकॉर्ड आहे, नियमित कर भरलेला आहे। कोर्टाने रस्ता करावा असा कोणताही आदेश केलेला नाही आहे। हे सगळं बेकायदेशीर काम नगर परिषदेमार्फत चाललं आहे। पोलीस यंत्रणा जवळपास 100 लोक पोलीस जमा घेऊन आलेत। 2 जे आहे ते पोकलँड घेऊन आलेत। नगरपालिकेची 100-200 लोकांची यंत्रणा हे फक्त बेकायदेशीर कामासाठी आलेली आहे। आणि हे जे आहे ते मगरुरीच्या बराबर कोणताही न्यायालयाचा आदेश नसताना बेकायदेशीर काम करत आहे। मी सुधाकर गोपीनाथराव टाक सर्वे नंबर 64 मधील 60/363 मालक 2010 पासून आहे। मी नियमित मंडपाचा टॅक्स दरवर्षी 50 ते 55 हजार भरतो। माझी 7/12 देखील नोंद आहे। सर्वप्रथम हे शिंदे परिवार ह्या भागातील काही लोक की 2025ला कोर्टात गेले होते। कोर्टामध्ये गेल्यानंतर पहिली पार्टी मनपा आहे, दुसरी पार्टी टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे आणि तिसरा मी आहे। कोर्टाचा असा कोणताही रस्ता करावा असा आदेश नाही। त्यांना एक्झिक्युटिव्ह 5च्या आधारे त्याला एवढं सांगितलं, त्याला जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये तुम्ही अडथळा करू नका। मी जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये अडथळा केला नाही, पण मनपाने नियमानं आम्हाला कोणती सूचना कोणती नोटीस न देता 2-4 JCB आणले, 100 लोकांची पोलीस यंत्रणा आणली, आम्हाला धक्काबुक्की केली आणि आम्हाला त्रास दिला। माझं म्हणणं काय, तुमचा DP प्लॅन आहे ना 60 मीटरचा, ते मला मान्य आहे। 2004ला DP प्लॅन झाला आणि 2026पर्यंत तुम्ही का झोपा घेतला का? दुसरी गोष्ट, आज आम्ही 60/363चा प्लॉट तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुमचा DP प्लॅन कुठून आहे हे तर आम्हाला दाखवा। 60 मीटरचा DP प्लॅन कुठून हे तर दाखवा। ह्या महानगरपालिकेनं केलेल्या कामाचा मी निषेध करतो। समाज बांधवांनो, मित्र, अजून आहे का, ह्या भागातील सर्व रस्ते मालक ज्यांनी तक्रार दिली ते बेकायदेशीर आहेत। दत्तात्रय शिंदे असो, रामोड असो, सिंगेवार असो, शिंदे असो, चौधरी असो किंवा हे रस्ता त्यांच्या रजिस्ट्रीवर उल्लेख आहे। मी सगळं त्याला सादर केलं तरी हे महानगरपालिकेची आडमुठी आहे। ह्या भागातील सगळे प्रोजेक्ट ओपन ह्यांना नोटीस दिली महानगरपालिकेनं आणि अजून मी माहितीचे अधिकारी मी महानगरपालिकेला विचारलो की सर्वे नंबर 64मध्ये DP प्लॅन आहे का। त्याने माहितीचे अधिकारी मला उत्तर दिलं, माझ्याकडे कागदपत्र आहेत की तुमचा 64मध्ये DP प्लॅन नाही, आम्ही तो रस्ता मंजूर केला नाही। आणि 2004चा प्रस्थापित DP प्लॅन आज तुम्ही काढतात। माझा त्याला निषेध आहे आणि मला न्याय मिळावा। मी कोणाच्या 1 इंच जागे जाणार नाही आणि कोणाला 1 इंच जागा सोडणार नाही। आणि आम्ही पालकमंत्री साहेबाला बोललो
ह्याच्यामध्ये कळत न कळत मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, काही राजकारणी माणसाचा गैरसमज करून त्यांना खोटी माहिती देऊन हा विषय केलेला आहे. धन्यवाद. पूर्वीसुद्धा असंच 2008मध्ये दादागिरी करून श्रीनगर रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न केलेला होता महानगरपालिकेने. त्यांनी कोर्टाने आम्हाला न्याय देऊन आजसुद्धा तो रस्ता असाच वर्षानुवर्ष टॅक्स भरूनसुद्धा त्यावेळेस प्रॉपर्टीसाठी महानगरपालिका ती प्रॉपर्टी अतिक्रमित आहे असं दाखवत होती कोर्टाला. पण कोर्टाने न्याय देऊन आम्हाला ते आत्ताही त्या जागेचा मालकी हक्क सिद्ध केलेला आहे. आज परत त्याच गोष्टीची पुनरावृत्ती महानगरपालिका करत आहे आणि कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवत आहेत. प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ह्या सगळ्या गोष्टी महानगरपालिका जाणून बुजून करत आहे. दंडेलशाही